बातमी बघूयात नीट परीक्षेसंदर्भातली। नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि तरुणांमधला वाढता संताप बघता आता केंद्र सरकार चक्क परीक्षेचे पेपर फुटू नयेत म्हणून थेट सैन्याची मदत घेणार आहे। पेपरफुटीनंतर आता 21 जूनला देशात नीटची फेरपरीक्षा होणार आहे। त्यावेळी सरकार भारतीय लष्कर आणि वायुदलाची मदत घेणार आहे। गोपनीय पेपर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी वायुदलाच्या विशेष विमानांचा वापर केला जाणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी या संदर्भात बैठक झाली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी उपस्थित होते। परीक्षा फुलप्रूफ आणि पारदर्शक करण्यासाठी कडक तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि ज्या अर्थी शासन सुरक्षा व्यवस्था लष्कराची मदत घेऊन करते आहे परीक्षेची व्यवस्था, त्याच्यातनं या परीक्षेमध्ये किती गंभीर घोटाळे झालेले आहेत किंवा किती त्याची पाळंमुळं खोलवर गेलेली आहेत हेही याच्यातनं सामान्य माणसाच्या लक्षात येत आहे। त्या शासनाने आत्ता ही तात्पुरती जी काही 21 जूनला परीक्षा व्हायची आहे ती परीक्षा होईल, त्याच्यातनं या वर्षीची व्यवस्था मार्गी लागेल। परंतु शासनाने पुन्हा एकदा या परीक्षेचा पुनर्विचार केला पाहिजे। याच्यासाठी काय पर्यायी व्यवस्था केली पाहिजे याचा देशभर चर्चा करून शिक्षण तज्ञांशी बोलून याच्यावरती विचार केला पाहिजे। कारण ही प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांवरती एक मोठं ओझं आहे, त्याच्यातनं नवीन काही हाती लागत नाही। याच संदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांच्याकडनं। सशस्त्र दल देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आहे, एनटीए आणि शिक्षण मंत्रालयाचा नाकर्तेपणा झाकण्याच्या कामासाठी नाही। ही सडलेली व्यवस्था सुधारा आणि दोषींना शिक्षा करा। लष्कराच्या मदतीचा हा केवळ वरवरचा मलमपट्टीचा उपाय थांबवा। विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं उत्तरदायित्वाची अपेक्षा आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवरती टीका केली। तर रोहित पवार यांनी देखील या संदर्भात पोस्ट केली आहे, ती म्हणजे नीट परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी वायुदलाची मदत घेऊन प्रश्नपत्रिका पोहोचवण्यावरती बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय। पेपरफुटीचं मूळ कारण पेपर सेट करणारी लोक आहेत, त्यामुळे एनटीएचा गलथान कारभार असताना त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याचं कारण काय? सरकार एनटीए मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवतंय याचं उत्तर देशाला हवंय। देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हवाई दलाला आता एका परीक्षेचे पेपर वाटण्याचं काम देण्याइतकी तकलादू धोरणं आखताना केंद्र सरकारला काहीच वाटत नाही। दुखणं पोटाचे आणि उपचार डोक्याला असा उपचार करणारा डॉक्टर असेल तर मग नीट परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी वायुदलाची मदत घेऊन प्रश्नपत्रिका पोहोचवण्यावरती बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय। अशी पोस्ट रोहित पवार यांची। तर रुग्ण मरणारच हे सरकारनं ध्यानात घ्यावं, त्यामुळे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी सारखे धंदे बंद करावेत असं म्हणत टीका केली। आणि 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एनटीएवरती काय कारवाई केली ते आधी सांगावं असं म्हणत सरकारवरती टीका केली रोहित पवार यांनी। नीट परीक्षेच्या पेपर वाटपामध्ये वायुदलाची विशेष विमानं यांची मदत घेतली जाणार आहे त्या मुद्द्यावरनं।